त्र्यंबकेश्वर ते गणेशगाव त्याचप्रमाणे विनायकनगर दुपारी 2 वाजता बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या महिला अध्यक्ष अल्पना अहिरे यांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या त्र्यंबकेश्वर व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये त्र्यंबकेश्वर ते गणेशगाव त्याचप्रमाणे विनायकनगर येथील शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची त्याचप्रमाणे ग्रामस्थांचे दुपारी बस सेवा सुरू नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्वरित या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्वरित बस सेवा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाचे त्र्यंबकेश्वर व्यवस्थापक यांना देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष अल्पना विनोद अहिरे, कार्याध्यक्ष गुलाबताई खोटरे, वाहतूक सेलचे तालुका अध्यक्ष तानाजी बोडके, उप तालुका अध्यक्ष केशव खोटरे, त्याचप्रमाणे विद्यार्थिनी सीमाताई खोटरे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी अल्पना विनोद अहिरे, त्र्यंबक तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्ष। तर आपल्या त्र्यंबकेश्वर पासून 15 ते 16 किलोमीटरवर गणेशगाव विनायकनगर म्हणून एक गाव आहे। तिथं विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना खूप हालाकीची परिस्थिती काढावी लागते, कारण सकाळी 10ला बस आल्यानंतर 5लाच बस असते, कारण मध्यंतरी बस नसल्यामुळं ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे आणि मुलांचे खूप हाल होतात। आणि वेळुंजाला जरी बस थांबली तरी 3 किलोमीटर पायी जावं लागतं, तर तेवढे 3 तास वाचवावे आणि आपल्या लेकरांना 5 तास अभ्यास करायला मिळावा म्हणून माझी कळकळीची प्रशासनाला विनंती आणि एसटी महामंडळाला विनंती आहे तर तुम्ही पटक्याच्या पटक्यात एक बस चालू करावी 2च्या दरम्यानमध्ये, तर जेणेकरून आपले लेकरं टायमावर घरी पोहोचतील। सकाळच्या आल्यानंतर 5ला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये तेवढी कार्यक्षमता नसते अभ्यास करण्याची, ते कार्यक्षमता टिकावी म्हणून आपण हा प्रयत्न करतोय आणि आपण 2च्या दरम्यान एक बस चालू करावी स्पेशली आपल्या विद्यार्थ्यांसाठी, कारण ते आपलं पुढचं भविष्य महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात नसावं हेच माझी विनंती आहे सगळ्यांना आणि त्यांच्यासाठी तुम्ही हा सल्ला नक्कीच घ्यावा। पटक्याच्या पटक्यात बस चालू करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।